मंडळी, मी सुशीला नेमाने माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज तुम्हाला मी दाखवणार आहे गावठी चिकनचा सूप। तर मी आता कसं बनवणार आहे आणि त्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आता बघून घेऊया आपण। त्याच्यासाठी लागणार आहे हे 2 कांदे, तेजपत्ता, धणे आणि पूर्ण हा खडे मसाला आहे। खड्या मसाल्यामध्येच आपल्याला बनवायचा आहे। आणि हा अद्रक आहे आणि हा खोबरं आणि लसूण, हे सर्व आपल्याला आता हे निखाऱ्यावर भाजायचं आहे। आता ही मी चूल इकडे पेटवलेली आहे बघा। आता हे भाजून घेते चुलीमध्ये टाकून, हे बघा छान प्रकारे असं भाजून घेते। आणि त्याच्यामध्ये आता हे खोबरं पण ठेवते जवळच। खोबरं लगेच भाजतं ना, म्हणून ते त्याला जवळच ठेवायचं थोडा। बाकी कांद्यांना वगैरे निखाऱ्यावर भाजून द्यायचं चांगला। छानपैकी लसूण पण भाजून घ्यायचं आहे, हे बघा लसूण पण छान असं चुलीवर भाजून घ्यायचं आहे। आणि हा सर्व खडा मसाला आहे ना, तो आपल्याला थोडा तव्यावर गरम करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला पाट्यावरचं वाटण करायचं आहे। ह्याला छानपैकी असं मातीचं, म्हणजे ते करपत नाही चुलीवर। आता हे असं आपण ठेवणार आहे। पण कधी आता मी हे स्टॉक करून म्हणजे हे शिजून घेणार आहे। मी आता जे चिकन आहे ते शिजून घेणार आहे। स्टॉक नाही ना, ते आता आपल्याला याच्यात घ्यायचं आहे। फोडणी द्यायची नाही, फोडणी आपल्याला नंतर द्यायची आहे। तर आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं धने पावडर टाकून घ्यायचे आहे अशीच वरून, हे बघा। आणि हा थोडा लसूण, सूप म्हटला की लसूण भरपूर लसणाचा वापर करायचा आहे आपल्याला, तर हे लसूण टाकायचं आहे। आणि थोडीशी आपल्याला हळद घालून टाकून घ्यायची आहे। किती गॅस आहे बघा गाव, हे बघा। हे आता एवढे आपल्याला थोडे हळद पण टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये। आणि थोडंसं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे, हे बघा थोडंसं तेल घालून घ्यायचं वरून। आणि पाण्यामध्ये शिजून घ्यायचं त्याला। जेवढं आपल्याला स्टॉक पाहिजे तेवढं ते शिजून घ्यायचं आहे आत्ताच। नंतर आपल्याला पाणी टाकायचं झालं तर गरम पाणी टाकायचं आहे, हे बघा। आता हे आपल्याला चुलीवर ठेवून घ्यायचं आहे, हे बघा छान प्रकारे असं मस्त। थोडंसं असं बीट पण आपल्याला टाकून घ्यायचं आहे। आणि छानपैकी आज शिजून घ्यायचं आहे। ते कसं गावठी कोंबड्याचं आहे ना, त्यामुळे थोडा शिजायला वेळ लागतो, पण चुलीवर पटकन शिजणार ते। ठेवून घ्यायचं आहे आणि परत आपण थोडा पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे तो पाणी वाफ तयार होईल आणि तो वाफेवर असं छानपैकी शिजेल। आणि हा गरम पाणी पण आपल्याला नंतर टाकता येईल त्याच्यामध्ये। आपल्याला हे एवढे असे मिरी घ्यायचे आहेत वाटायला, कारण सूपमध्ये आपल्याला लाल तिखट नाही घालायचं आहे, मिरीमध्येच करायचं आहे। मिरी, लवंग, गरम मसाला, म्हणजे हा सर्व खडा मसाला घ्यायचा आहे आपल्याला। आता असं आपल्याला हळूहळू टेचून घ्यायचं आहे। एक एक आपल्याला मसाले आता ॲड करायचे त्याच्यात असं। आता हा भाजलेला लसूण आहे तो घ्यायचा आहे, अद्रक घ्यायचं आपल्याला। हा मसाला आपल्याला आता बारीक करून घ्यायचा आहे असं। नंतर मग आपल्याला कांदा खोबऱ्याचा करायचा आहे। आता हे छानपैकी असं हे गरम मसाल्याचं झालेलं आहे। आता आपल्याला हा चुलीत भाजलेला खोबरा असा भाजून आता टेचून घ्यायचा आहे आपल्याला। छानपैकी असं भाजलेलं आहे आपल्याला।
कोथिंबीर पण टाकायची आहे, लसूण पण टाकायचं आहे, म्हणजे ते कांदा वाटलं जातं. कांदा चिकट असतं ना, हे बघा आता छानपैकी असं वाटलं जातं. छान प्रकारे असे उकळे आलेले आहे बघा. मस्त त्याला आता नंतर फोडणी द्यायची आपल्याला. हे बघा असं पाणी घालायचं आहे त्याच्यात, जसं कमी येईल तसं पाणी घालायचं आणि पुन्हा मग आपल्याला हा पाणी टाकून घ्यायचं आहे त्याच्यात. ते होईपर्यंत मग आपल्याला इकडे आता हा वाटण करून घ्यायचं आहे. ते झालं आता छानपैकी असं जाल पण झालेलं आहे. देख आपलं हे सगळं झालेलं आहे, मस्तपैकी वाटण रेडी झालेलं आहे. आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. हे बघा याच्यात छान असं काढून घ्यायचं आहे. ते बघा छानपैकी असं आता पाणी धुवून घ्यायचं आपल्याला वरवंटा. त्याच्यात आपल्याला घ्यायचं ओतून. हाच पाणी आता आपल्याला वापरायचं आहे नंतर. ओके ठेवून द्या आता. छान प्रकारे आता शिजला आहे आपल्याला हा चिकन, मस्तपैकी शिजलेला आहे. छान शिजलेला आहे. चला आता आपण फोडणी देऊया. बघा लसूण टाकलेलं आहे छानपैकी. आपल्याला तेजपत्ता पण घालून द्यायचा आहे. आता आपल्याला हळद घालायची आहे, आणि थोडी धना पावडर घालायची आहे. आणि हा आपल्याला मसाला आता भाजून घ्यायचा याच्यामध्ये, मग असे आपण केलेला. छान असं भाजून घ्यायचं आपल्याला. आता आपल्याला जाळ थोडं कमी करायचं आहे, पूर्ण कमी करायचं आहे, त्याचा मसाला करपून जाईल आपला. छानपैकी असं फ्राय झालेलं आहे. आता आपल्याला हा टाकून घ्यायचा आहे स्टॉक. पाणी आपल्याला किती पाहिजे, आपल्याला किती बनवायचं आहे स्टॉक त्याच्यावर आहे. हे बघा आधी आपण आता मीठ टाकलेलं आहे मगाशी बॉईल करताना. आता थोडा चवीपुरता टाकून घ्यायचं आहे आपल्याला. टाकला होता त्याच्यात मीठ बॉईल करायला. हे बघा आता थोडंसं चवीपुरता, थोडा नॉर्मली, कारण आपल्याला सूप बनवायचं आहे ना. मिठाचं प्रमाण कमीच घालायचं त्याच्यामध्ये. खूप छान असे उकळे आलेले आहेत बघा. बघा आता आपल्या छान असा गरमागरम आपला मिरवणी, गावचा मिरवणी. आपल्या ह्याला सूप बोलतो मुंबईला वगैरे, शहरी भागामध्ये सूप बोलतो, पण ग्रामीण भागामध्ये ह्याला आपण असा मिरवणी बोलतो. आणि हा जो मिरवणी आहे ना, तो आमच्याकडे डिलिव्हरी वगैरे झालेल्या बायका असतात ना, त्यांना आवर्जून दिला जातो. आता मी हे ना छानपैकी असा टेस्ट करून बघणार आहे. थोडा लिंबू कोणाला पाहिजे असेल चवीप्रमाणे घ्यायचा असतो. आता मी बघणार आहे थोडंसं. उत्तम झालेला आहे, मस्त. हा माझा भाचा आहे. हा आता भाचा माझा पितोय. एकदम सुंदर झालेलं आहे. हा ना, खूप आवडला छान. ना. बघा आमची व्हिडिओ आवडली असेल तुम्हाला तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि तुम्हीही घरी करून बघा, कारण घरी प्रत्येकाचं चिकन तर आज बनवतातच. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा आणि कसं झालंय ते मला कमेंट करून नक्की सांगा.
धन्यवाद मंडळी.